पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सेट बद्दलची इन्फॉर्मेशन घेतली होती. हाऊ टू क्रिएट सेट, त्यानंतर सेट करण्याची वेगवेगळी पद्धत, नंतर सेट म्हणजे काय किंवा सेटमध्ये कसे एलिमेंट ऍड करायचे, सेट मधले एलिमेंट कसे डिलीट करायचे किंवा रिमूव्ह करायचे, हा पार्ट आपण मागच्या ह्याच्यात बघितला होता. सेट मधले महत्वाचं काय की सेट इज अनऑर्डर्ड अँड अनइंडेक्स्ड. सेट महत्वाचा काय सेटमध्ये तर अनऑर्डर्ड असते आणि अनइंडेक्स्ड असते, म्हणजे त्याच्यात ऑर्डरिंग नसते आणि इंडेक्सिंग नसतं. हा दोन पार्ट. त्यानंतर तिसरा महत्वाचा पार्ट सेटचा, सेट मध्ये जे एलिमेंट असतात ते डुप्लिकेट अलाउ नसतं, म्हणजे सेट मध्ये युनिक एलिमेंट असतात. हा तीन महत्वाचे पार्ट. आणि सेट क्रिएट करताना आपण गोल कर्व ब्रेसनं आपण सेट क्रिएट करतो. तर हा पार्ट आपण मागच्या ह्याच्यात बघितला, म्हणजे सेट बद्दल ही बेसिक इन्फॉर्मेशन. त्यानंतर सेट मध्ये एलिमेंट ऍड करायचे असेल तर ऍड मेथड वापरतात. सेकंड, सेट मध्ये मल्टिपल एलिमेंट ऍड करायचे तर अपडेट मेथड वापरतात. सेट मधून एलिमेंट डिलीट करायचे असेल तर डिस्कार्ड किंवा रिमूव्ह मेथड वापरलं जातं. त्यानंतर पॉप मेथडनं सेट मधला आर्बिट्ररी एलिमेंट डिलीट केला जातो. क्लिअर मेथडनं सगळा सेट क्लिअर केला जातो, म्हणजे सगळे एलिमेंट डिलीट केले. तर हा सगळा पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. सगळ्यात महत्वाचा आता सेट मध्ये काय, सेट कॅन परफॉर्म सम ऑपरेशन्स. जर तुम्ही सेट थेरी शिकलाय, तुम्ही मागच्या म्हणजे काही वर्षात म्हणजे 12वीत असेल किंवा फर्स्ट इयरला सेकंड इयरला सेट थेरी तुम्हाला मॅथ स्टॅट मध्ये कुठेतरी झाला असेल, तर सेट थेरी मध्ये काही महत्वाचे ऑपरेशन्स असतात. सो व्हॉट आर दॅट ऑपरेशन्स, आणि ते ऑपरेशन आपण इथं पायथॉन मध्ये कशा पद्धतीने करायचं तर ते आपण इथं आज बघणार आहे. सो सेट इन अ पायथॉन कॅन सपोर्ट द मॅथमॅटिकल ऑपरेशन्स लाईक union, intersection, difference and semantic difference. These are the four main operations which are available in a Python. Python मध्ये हे चार महत्वाचे ऑपरेशन्स आपल्याला अवेलेबल आहेत. जसं बाकीचं सेट थेरी मध्ये हे चार ऑपरेशन्स असतात, तसं इथं सुद्धा आपल्याला हे चार ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे. सो युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स आणि सिमॅन्टिक डिफरन्स. सो दीज आर दी मेन फोर ऑपरेशन्स विच वी हॅव टू डन इन अ सेट. आता बघा, प्रत्येक ऑपरेशनचा अर्थ काय, कशा पद्धतीने केलं जातं किंवा काय ऑपरेटर वापरलं जातं, काय फंक्शन्स वापरले जातात हे आपण बघूया. सो सेट युनियन, युनियन सेटचं जर दोन सेटचं युनियन करायचं, तुम्हाला माहिती आहे युनियन म्हणजेच काय की इट कॅन कंबाईन टू सेट्स. इट कॅन कंबाईन टू सेट्स म्हणजे दोन सेट मधलं कंबाईन करून जे सगळे एलिमेंट असतात ते इथं सेट मध्ये होतात. म्हणजे युनियन ऑफ ए अँड बी इज अ सेट ऑफ ऑल एलिमेंट्स फ्रॉम बोथ सेट. से द ऑपरेशन युनियन मध्ये काय ऑपरेशन होतं तर इट कॅन कन्सिस्ट ऑफ एलिमेंट्स विच आर हॅव्हिंग बोथ सेट. दोन सेट मधलं हे सगळे एलिमेंट कन्सिस्ट मध्ये. युनियन ऑफ ए अँड बी इज नथिंग बट सेट ऑफ ऑल एलिमेंट्स फ्रॉम सेट बोथ सेट. ए मधला आणि बी मधले सगळे एलिमेंट इथं कन्सिडर केले. जर रिपीट होत असेल तर रिमूव्ह केले, म्हणजे डुप्लिकेशन नसतं फक्त. सो युनियन ऑफ सेट ए अँड बी इज अ सेट ऑफ ऑल एलिमेंट्स फ्रॉम बोथ सेट, दॅट इज सेट ए अँड सेट बी. तर दोन्ही सेट मधनं आपण एलिमेंट घेतले जातात. युनियन इज परफॉर्म युझिंग पाईप ऑपरेशन. युनियन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला कुठलं ऑपरेटर वापरलं जातं तर पाईप ऑपरेटर वापरलं जातं, किंवा त्यासाठी अजून एक फंक्शन दिलंय, युनियन नावाचं फंक्शन दिलेलं आहे. तर ह्या फंक्शन सुद्धा आपण दोन सेटचं युनियन करू शकतो. म्हणजे युनियन हे दोन पद्धतीने आपल्याला करता येतं, बाय युझिंग पाईप ऑपरेटर, म्हणजे पाईप ऑपरेटर वापरून, किंवा आपल्याला युनियन ह्या फंक्शननं आपण युनियन करू शकतो. So union of a two set, that is nothing but it can consist of all elements from both sets. सगळ्या जे युनियन असतील त्या सगळ्या सेट मधून सगळे एलिमेंट घेतले जातात, आणि हे परफॉर्म करण्यासाठी आपल्याला पाईप ऑपरेटर किंवा युनियन फंक्शन वापरलं जातं. नेक्स्ट आहे इंटरसेक्शन. So intersection is one another operation and that consists of intersection of A and B is a set of all elements which are common in both sets. See, इथं बघा महत्वाचा वर्ड बघा, इथं ऑल एलिमेंट आणि इथं काय कॉमन एलिमेंट. म्हणजे दोन्ही सेट मधून जर कॉमन एलिमेंट, दोन्ही सेट मध्ये जर एलिमेंट असेल तर तो इंटरसेक्शन मध्ये घेतला जातो. सो हियर इंटरसेक्शन इज नथिंग बट इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी इज अ सेट ऑफ एलिमेंट्स दॅट कन्सिस्ट ऑफ कॉमन एलिमेंट्स फ्रॉम बोथ सेट. दोन्ही सेट मधून कॉमन एलिमेंट जे आहेत ते घेतले जातात. जसं तुम्ही ऑर आणि अँड बघितला असेल तशा पद्धतीने हा एक ऑर ला इम्प्लिमेंट केला जातो आणि हा अँड मध्ये वापरला, अँड टाइपनं वापरला जातो.
So intersection is a perform using AND operator. Intersection कुठल्या ऑपरेटरनं ampersand ऑपरेटरनं वापरला जातो. And this can be done using intersection method. इंटरसेक्शन मेथडनं सुद्धा तो इंटरसेक्शन केला जातो. म्हणजे इंटरसेक्शन करायचं असेल तर तुम्हाला काय वापरावं लागेल, आयदर अँड ऑपरेटर वापरावं लागेल किंवा इंटरसेक्शन फंक्शन वापरावं लागेल. तर ह्या दोन्ही फंक्शन किंवा ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही इंटरसेक्शन करू शकता. नाउ थर्ड ऑपरेशन इज अ डिफरन्स. ओके, so difference of A and B is denoted by A minus B, and which can consist of set of elements that are available in A but not in B. A minus B म्हणजेच काय असतं, तर जे एलिमेंट A मध्ये आहेत पण B मध्ये नाहीत असे एलिमेंट आपण सेट डिफरन्स मध्ये घेतो. म्हणजे जो पहिला A आहे तर ह्यामधले जे सगळे एलिमेंट जे ह्याच्यात नाहीत, बी मध्ये नाहीत. ओके, सो दॅट विल बी डिफरन्स. सो डिफरन्स ऑफ A and B. Okay, so A and B, A minus B is a set of elements that are only in A but not in B. A मध्ये आहेत पण B मध्ये नाहीत. ओके, तसंच तुम्ही B minus A पण करू शकता. So B minus A चा अर्थ काय, the elements which are available in B but not in A. B not in A. ओके, तर हे असं म्हणजे युनियन केलं, समजा A युनियन B हे जर केलं तर ते पण बी युनियन एच असतं, किंवा ए एम्परसंड बी दॅट इज इक्वल टू बी एम्परसंड ए असतं. पण ए मायनस बी इज नॉट इक्वल टू बी मायनस ए. लक्षात घ्या. सो सेट डिफरन्स म्हणजे ए मध्ये आता ए मायनस बी असेल तर ह्याचा अर्थ काय, ए मध्ये जे एलिमेंट आहेत पण बी मध्ये नाहीत असे सगळे एलिमेंट, आणि बी मायनस ए चा अर्थ काय, बी मध्ये जे एलिमेंट आहेत पण ए मध्ये नाहीयेत असे सगळे एलिमेंट. सो सेट डिफरन्स इज डिनोटेड बाय ए मायनस बी, which means that all the elements from A but not in B, not in B. Same thing B minus A चा अर्थ पण तशा पद्धतीने. So all the elements which are in B but not in A. Okay, so difference is used or operator is used for the difference is minus. मायनस ऑपरेटर हे वापरलं जातं डिफरन्स साठी. ओके, आणि त्यासाठी पण डिफरन्स नावाचं फंक्शन पण आहे. ओके, म्हणजे ए मायनस बी किंवा ए डॉट डिफरन्स बी अशा पद्धतीने. आता हे पण प्रॅक्टिकली बघणार आहे कशा पद्धतीने करायचं. नाउ नेक्स्ट ऑपरेशन इज सिमॅन्टिक डिफरन्स. सिमेट्रिक डिफरन्स. So symmetric difference of A and B is a set of element in both A and B except that in a both common. म्हणजे ए आणि बी मधले सगळे एलिमेंट पण जे कॉमन आहेत ते सोडून, ए आणि बी मधले सगळे एलिमेंट पण थोडक्यात कसं की समजा आपण हा वेन डायग्राम मध्ये जर काढायचं म्हणलं तर हे आणि असं जर घेतला तो हा ए सेट घेतला, हा बी सेट घेतला, तर सिमॅट्रिक डिफरन्स मध्ये काय येईल की हे सगळे एलिमेंट हे नसलेले, म्हणजे हा जो पार्ट मधला आहे हे सोडून बाकी सगळे एलिमेंट. सो सिमॅन्टिक डिफरन्स ए अँड बी इज अ सेट ऑफ एलिमेंट इन बोथ ए अँड बी एक्सेप्ट दोज विच आर कॉमन. ह्या दोन्ही मध्ये जे कॉमन एलिमेंट आहेत ते सोडून बाकीचे सगळे एलिमेंट. सो दॅट इज सिमॅन्टिक डिफरन्स. ओके, सिमेट्रिक डिफरन्स. सिमेट्रिक डिफरन्सचा अर्थ हा आहे, सो ए आणि बी च दोन्हीचं सिमेट्रिक डिफरन्स घेतला तर याच्यात सगळे दोन्हीतले एलिमेंट पण कॉमन एलिमेंट सोडून बाकीचे सगळे एलिमेंट. ओके, so that will be a symmetric difference. So symmetric difference of A and B is a set of element in both A and B except that both are in a common. So symmetric difference is used by the caret symbol, raised to symbol, and can be used by function symmetric underscore difference. तर ह्या फंक्शन न सुद्धा हे सिमेट्रिक डिफरन्स केला जातो. म्हणजे युनियन, इंटरसेक्शन, सिमेट्रिक डिफरन्स अँड डिफरन्स. तर हे चार मेन ऑपरेटर आहे. युनियन म्हणजे दोन्हीतले कॉमन एलिमेंट, दोन्हीतले सगळे एलिमेंट. ओके, इंटरसेक्शन मध्ये दोन्हीतले कॉमन एलिमेंट. सेट डिफरन्स मध्ये पहिल्या सेट मधला सगळे एलिमेंट जे दुसऱ्या सेट मध्ये नाहीत असे सगळे. आणि सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे दोन्हीतले एलिमेंट बट कॉमन एलिमेंट सोडून. तर अशा पद्धतीने हे चार मेन ऑपरेशन्स आपल्याला सेट मध्ये करता येतात. ओके, पुढे आपण एक्झाम्पल बघूया. सो इनिशियलाइज असो
सपोज ए इज इक्वल टू 1 2 3 4 5, बी इज इक्वल टू 4 5 6 7 8 असे घेतले आणि युनियन घेतलं तर ए युनियन बी किंवा ए डॉट वेगवेगळे ऑपरेशन्स बघतोय. सो युनियन आपण कसं करणार, से देर आर ऑपरेटर काय आहे की ए पाईप ऑपरेटर न करू शकतो. सो ए पाईप बी किंवा ए डॉट युनियन बी किंवा बी डॉट युनियन ए ह्या पद्धतीने करू शकतो. इंटरसेक्शन करताना एम्परसेंट ऑपरेटर वापरतात. सो ए एम्परसेंट बी किंवा ए डॉट इंटरसेक्शन बी ह्या पद्धतीनं केलं जातं. किंवा आता डिफरन्स ऑपरेटर कसं केलं जातं, सो ए मायनस बी न केलं जातं किंवा ए डॉट डिफरन्स ऑफ बी अशा पद्धतीनं. सिमेट्रिक डिफरन्स करताना हा सिम्बॉल कॅरेट सिम्बॉल वापरला जातो, ए कॅरेट बी किंवा ए सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी. तर अशा पद्धतीने हे केलं. आता आपण प्रॅक्टिकली हे बघणार आहे. त्याच्या आधी आपण पुढचा जो पार्ट आहे ते वेगवेगळे फंक्शन्स आपण काल बघितलेले आहेत. सो देर आर मेंबरशिप ऑपरेटर. सो ए इन आणि नॉट इन हे मेंबरशिप ऑपरेटर वापरलेत, आपण ते बघितलेलं आहे. सो परत लूप मध्ये कसे फिरवायचं ते बघितलेलं आहे. वेगवेगळे फंक्शन्स आता बघा की ऍड फंक्शन. सो आपण काल बघितलं ऍड फंक्शन, एलिमेंट ऍड करायला, क्लिअर फंक्शन क्लिअर करायला, कॉपी फंक्शन सेट कॉपी करण्यासाठी, डिफरन्स फंक्शन डिफरन्स साठी, डिस्कार्ड, इंटरसेक्शन हे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. तर हे तुम्ही बघू शकता, वापरून बघू शकता. किंवा ऑल आहे, एनी आहे, लेंथ आहे, मॅक्स, मीन हे फंक्शन्स आहेत. तर हे प्रॅक्टिकली आता आपण थोडं इम्प्लिमेंट करूया. ओके. आणि याच्या आधी एक फ्रोझन सेट म्हणून एक पार्ट आहे, तो एक थोडा पार्ट एक आहे तो आपण बघूया. सो सेट आणि फ्रोझन सेट, सी देर इज वन अनदर डेटा स्ट्रक्चर विच इज अवेलेबल अँड दॅट कॉल्ड ॲज अ फ्रोझन सेट. पुढे एक डेटा स्ट्रक्चर दुसरा आपल्याला अवेलेबल आहे, तो फ्रोझन सेट. सो फ्रोझन सेट इज अ सेट, बट देर इज वन मेजर डिफरन्स बिटवीन सेट अँड फ्रोझन सेट. बघा, सेट आणि फ्रोझन सेट एकच आहे, फक्त फरक काय आहे, सेट हा म्युटेबल आहे पण फ्रोझन सेट हा इम्युटेबल आहे. हा एवढा एकच फरक आहे. जसं लिस्ट आणि जसं आपण लिस्ट आणि टपल मध्ये म्हणतो, लिस्ट आणि टपल सारखंच आहे, दोन्हीचे मेथड्स वेगळे सगळ्या सेम आहेत. फक्त बदल काय, लिस्ट ही म्युटेबल आहे, टपल हा इम्युटेबल आहे. सेम कन्सेप्ट आहे. फ्रोझन सेट इज सेम ॲज अ सेट, बट देर इज वन इम्पॉर्टंट डिफरन्स की फ्रोझन सेट मध्ये तुम्ही एकदा इनिशियलाइज किंवा एकदा फ्रोझन सेट डिफाईन केला की यू कॅनॉट ऍड एलिमेंट, यू कॅनॉट अपडेट. सेट मध्ये जसं आपण ऍड करत होतो किंवा अपडेट करत होतो किंवा आपण डिलीट करत होतो एलिमेंट, पण फ्रोझन सेट मध्ये आपल्याला करता येत नाही. कारण का, फ्रोझन सेट इज immutable. Okay, so frozen set is a new class that has a characteristic of a set, but its element cannot be changed once assigned. म्हणजे हे immutable आहे थोडक्यात. While tuple are immutable list, frozen set are immutable set. Frozen set हा सेटच असतो, फक्त काय की immutable असतो. सेट हे म्युटेबल असतं पण फ्रोझन सेट हा immutable असतो. एवढाच फरक आहे. बाकीच्या मेथड्स तुम्ही वापरू शकता, फक्त कुठल्या मेथड तुम्हाला वापरता येणार नाहीत, ऍड मेथड वापरता येणार नाही, कारण इम्युटेबल आहे. इम्युटेबल असल्यामुळे तुम्हाला एलिमेंट ऍड करता येत नाहीये. किंवा डिलीटचे जे मेथड्स आहेत, म्हणजे डिस्कार्ड असेल, रिमूव्ह असेल किंवा पॉप असेल, तर त्या मेथड वापरता येणार नाहीत, कारण त्या आपल्याला एलिमेंट बदल करतो, त्यामुळे तो वापरता येणार नाही इम्युटेबल असल्यामुळं. सो सेट बीइंग म्युटेबल आर unhashable, so we cannot use as a dictionary key, but other part frozen set are hashable and so you can use the dictionary key. म्हणजे डिक्शनरी मध्ये की एलिमेंट आपण इम्युटेबल असतो, त्यामुळे आपल्याला सेट वापरता येत नाही, पण फ्रोझन सेट तुम्ही वापरू शकता. फ्रोझन सेट विल बी क्रिएटेड युझिंग द फंक्शन फ्रोझन सेट. बघा, फ्रोझन सेट कसा क्रिएट करायचा, तर बाय युझिंग द फंक्शन फ्रोझन सेट. ह्या फंक्शन आपल्याला फ्रोझन सेट क्रिएट करायचं. जसं सेट न फंक्शन किंवा लिस्ट फंक्शन किंवा टपल फंक्शन किंवा डिक्शनरी फंक्शन आपण वेगवेगळे डेटा स्ट्रक्चर क्रिएट करू शकतो, तसं फ्रोझन सेट पण ह्या पद्धतीनं करता येतो. This data type supports the method like copy, difference, intersection, disjoint, subset, superset, symmetric difference, union, all the functions we have to use. असे वेगवेगळे फंक्शन्स वापरू शकतो, पण we cannot use the add and remove function. आपण add आणि remove फंक्शन वापरू शकत नाही. ओके, सो दिस इज अ फ्रोझन सेट. इथं बघा कशा पद्धतीने फ्रोझन सेट केलाय बघा. ए कंस इक्वल टू फ्रोझन सेट ऑफ 1 2 3 4 5 हा ए फ्रोझन सेट होईल, किंवा बी फ्रोझन सेट 3 4 5 6. तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रोझन सेट क्रिएट करता येतो.
की सेट आपण तयार केलेला आहे. समजा मी हा सेट घेतो आणि तो मी इथं प्रिंट करतो. सो ए हा सेट तयार झाला. सेम बी सेट तयार झाला. हे दोन सेट तयार केले. आता ए युनियन बी कसं करायचं बघा. तर ए पाईप बी, ह्या दोन्हीत युनियन काय करतं. युनियन ऑपरेशन टेक्स द ऑल एलिमेंट फ्रॉम बोथ सेट मधलं, म्हणजे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 पर्यंत घेतलं. ओके. आणि ह्या सेट मधून 4 5 6 7 8, आता 4 ऑलरेडी आलाय त्यामुळे घेऊ शकत नाही, रिपिटेशन नसतं. 5 ऑलरेडी आलेला आहे, 6 नाहीये मग 6 घेतला, 7 आणि 8. तर ह्या पद्धतीनं म्हणजे युनियन काय आहे. युनियन मध्ये सगळ्या दोन्ही सेट मधले एलिमेंट घेतले जातात, फक्त कॉमन एलिमेंट घेतले नाहीत जात. म्हणजे कॉमन एलिमेंट म्हणण्यापेक्षा रिपिटेशन डुप्लिकेशन अवॉइड केलं जातं. तर ह्या पद्धतीनं युनियन केलं सगळं. किंवा दुसरं एक आहे ए डॉट युनियन बी, ए डॉट युनियन बी. दोन्हीचं आउटपुट बघा काय आलंय, सेम आलंय. म्हणजे हे ह्या फंक्शन पण करू शकता किंवा तुम्ही युजिंग पाईप ऑपरेटरनं पण युनियन करू शकता. तसं समजा बी युनियन ए केलं तर काय फरक पडतोय बघा. बी युनियन ए काय फरक आहे का. दोन्हीतला आउटपुट काय आहे, सेम आहे. तर दोन्ही पण बी युनियन ए असेल किंवा ए युनियन बी सेम असणार आहे, कारण दोन्हीतनं एलिमेंट घेणार आहे. दोन्हीतनं एलिमेंट घेतल्यामुळं ते आहे तसा रिझल्ट येणार आहे. सो ए युनियन बी किंवा ए डॉट युनियन बी ह्या पद्धतीने वापरतात. आता सेम इंटरसेक्शन बघूया. ए एम्परसेंट बी, बघा ए एम्परसेंट बी काय आलं 4 5, म्हणजे दोन्ही जे कॉमन एलिमेंट आहे, ते घेतले. म्हणजे हा दोन्हीत कॉमन कुठं आहे 4 5 आणि हा 4 5 दोन्हीत कॉमन आहे, ते इथं ए युनियन बी घेतलं, सॉरी ए इंटरसेक्शन बी ला आलं. किंवा तुम्ही बी इंटरसेक्शन ए घ्या. ओके, तुम्ही इथं बी इंटरसेक्शन ए घ्या, सेम रिझल्ट येणार आहे. किंवा ए डॉट फंक्शन ए इंटरसेक्शन बी, त्याच पद्धतीने येणार आहे. सो इंटरसेक्शन म्हणजे काय, दोन्हीतले कॉमन एलिमेंट घेतले जातात, ए इंटरसेक्शन बी. ओके, म्हणजे युनियन आणि इंटरसेक्शन लक्षात आलं का. आता नेक्स्ट फंक्शन आपण बघणार आहे की किंवा नेक्स्ट ऑपरेशन बघणार आहे डिफरन्स. सो ए मायनस बी, डिफरन्स कसा डिनोट केला जातो, ए मायनस बी. आता ए मायनस बी मध्ये काय आलंय बघा, 1 2 3 1 2 3 4 5 का आलं नाही. तर डिफरन्स मध्ये काय आहे, डिफरन्स ऑफ ए अँड बी इज नथिंग बट ऑल द एलिमेंट्स विच आर इन ए बट नॉट इन बी. ए मधले सगळे एलिमेंट की जे बी मध्ये नाहीत, ए मधले सगळे एलिमेंट जे बी मध्ये नाहीत. आता इथे 4 5 का आलं नाही, कारण 4 5 हे बी मध्ये ऑलरेडी आहे, त्यामुळं 4 5 इथं आलेलं नाही ए मायनस बी मध्ये. ओके, सो ए मायनस बी काय आलं 1 2 3. 1 2 3 चा अर्थ काय की जे एलिमेंट ए मध्ये आहेत, ए मध्ये 1 2 3 आहेत, 4 5 पण आहेत, पण 4 5 बी मध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे ते एलिमेंट आपल्याला घेता येणार नाही. सो ए मायनस बी इज नथिंग बट सेट ऑफ ऑल किंवा ऑल एलिमेंट्स हॅव्हिंग इन अ सेट ए बट नॉट इन बी. बी मध्ये नसलेले ए चे सगळे एलिमेंट घ्यायचे. आता ए मायनस बी अजून एक करता येतं, ए डिफरन्स बी ह्या पद्धतीनं पण करता येतं. ए डॉट डिफरन्स बी ह्या फंक्शन, डिफरन्स हे फंक्शन पण वापरता येतं. सो ए डॉट डिफरन्स बी, सो इट विल बी सेम रिझल्ट ऍज ए मायनस बी. पण आता ए मायनस बी तसं बी मायनस ए केलं तर काय होतंय बघूया. बी मायनस ए, आता हे जसं वर वापरलं इथं बघा, ए इंटरसेक्शन बी आणि बी इंटरसेक्शन ए दोन्हीचे रिझल्ट सेम आला, किंवा ए युनियन बी आणि बी युनियन बी एम्परसेंट ए इंटरसेक्शन बी किंवा बी इंटरसेक्शन ए रिझल्ट सेम आला. पण ए मायनस बी आणि बी मायनस ए चा रिझल्ट सेम येतोय का बघूया. आला का बी मायनस ए, नाही. कारण का, तर ह्याचा अर्थ काय, बी मधले सगळे एलिमेंट जे ए मध्ये नाहीत, बी मध्ये 4 5 6 7 8 हे आहेत, पण 4 5 ए मध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे हे रिमूव्ह करून बाकीचे जे एलिमेंट आहेत ते रिझल्ट येईल.
सो 6 7 8 आता बी मायनस ए पुन्हा मी घेतो बघा. ओके, सो दिस विल बी सेम. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट येईल. सो बी मायनस ए किंवा ए मायनस बी हे या पद्धतीने, किंवा ह्याला तुम्ही डिफरन्स हे फंक्शन पण वापरू शकता. आता त्यापुढचा जो पार्ट आहे सिमॅट्रिक डिफरन्स, सो दॅट इज डिनोटेड बाय द कॅरेट सिम्बॉल. बघा 1 2 3 आणि 6 7 8, 1 2 3 4 5, इथलं 4 5 आणि हे 4 5 हे निघून गेलं का, तर सिमेट्रिक डिफरन्स इज नथिंग बट इट कॅन कन्सिस्ट ऑफ ऑल एलिमेंट बट नॉट इन कॉमन एलिमेंट. सगळे एलिमेंट फक्त कॉमन एलिमेंट सोडून सगळे एलिमेंट इथे घेतले जातात. मग ह्याच्यातले 1 2 3 आणि 6 7 8 4 5 दोन्हीतला कॉमन आहे त्यामुळे तो येणार नाही. तर या पद्धतीनं सिमेट्रिक डिफरन्स केला जातो. किंवा तुम्ही फंक्शन पण वापरू शकता सिमेट्रिक डिफरन्सचा. सो ए डॉट सिमेट्रिक डिफरन्स बी. सेम म्हणजे फंक्शन वापरा किंवा काही वापरा तर त्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट का घेता येतो. म्हणजे सेट कशा पद्धतीने 4 ऑपरेटर करता येतात लक्षात घ्या. सो दॅट इज आवर रिझल्ट. समजा आपल्याला आता इथे बघा ए इंटरसेक्शन बी, आता ह्याच्यातलं आपल्याला म्हणजे मेन 4 ऑपरेटर लक्षात घ्या. पाईप ऑपरेटर किंवा युनियन फंक्शन ना आपल्याला युनियन करता येतं. एम्परसन किंवा इंटरसेक्शन मेथड ना आपल्याला त्याचे इंटरसेक्शन घेता येतो. मायनस किंवा डिफरन्स फंक्शन ना आपल्याला त्याचा डिफरन्स घेता येतो. आणि सिमेट्रिक डिफरन्सला कॅरेट किंवा सिमेट्रिक डिफरन्स ह्या फंक्शन आपल्याला सिमेट्रिक डिफरन्स घेता येतो. तर हे 4 मेन ऑपरेशन्स सेटमध्ये आहेत. तर हे सेटचे ऑपरेशन आपण इथं आता बघितली. आता वेगवेगळ्या मेथड्स आपण ऑलरेडी काही मेथड्स बघितल्या. आता इथं बघा की आपण एखादा मेथड बघूया की याच्यातली आता एक मेथड बघू की याच्यातले ऍड बघितली, क्लिअर बघितली, डिफरन्स बघितली किंवा डिस्कार्ड बघितली, इंटरसेक्शन. आता डिसजॉइंट मेथड आपण बघूया. इज डिसजॉइंट मेथड. आता इज डिसजॉइंट मेथड काय करते बघा. सो ए डॉट इज डिसजॉइंट बी. ए आणि डिसजॉइंट. डिसजॉइंट म्हणजे थोडक्यात काय दोन्ही मध्ये सेपरेट एलिमेंट आहेत का ते, त्याचा अर्थ बघा. So is disjoint returns true if two set has null intersection. जर दोन्ही सेट मधला इंटरसेक्शन नल येत असेल तर डिसजॉइंट येईल. दोन्ही सेट मधला इंटरसेक्शन नल येत असेल. आता इथं बघा इंटरसेक्शन नल आलाय का, नाही. समजा मी आता एक सी सेट तयार करतो. सी इज इक्वल टू सपोज 8 9 आणि 10 घेतला. आता ए डिसजॉइंट सी केला तर आता काय येईल बघा. ए डिसजॉइंट सी केला तर हा ट्रू येईल. ई डिसजॉइंट सेट ट्रू का, कारण का ए एम्परसंट सी नल आलाय का नाही बघा. काहीतरी एलिमेंट आहेत का, नाहीये म्हणजे नल आलाय. डिसजॉइंट म्हणजे दोन्ही मध्ये काही कॉमन नसावं, सेपरेट एलिमेंट असावे. सो दॅट इज डिसजॉइंट. दॅट इज डिसजॉइंट. लक्षात आलं डिसजॉइंट काय आहे. सो डिसजॉइंट इज नथिंग बट द पर्टिक्युलर टू सेट हॅव्हिंग नो कॉमन एलिमेंट. दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट नसावे. सो अशा पद्धतीनं जे डिसजॉइंट म्हणता येईल. आता इज सबसेट. ओके, आता इज सबसेट मग बघूया. ए डॉट इज सबसेट बी. फॉल्स. सबसेटचा अर्थ काय की तुम्ही बघितलं असेल सबसेट म्हणजे त्या पर्टिक्युलर एलिमेंट असावेत. आता मी इथे डी नावाचा सेट तयार करतो आणि त्यात 2च एलिमेंट टाकतो, 3 आणि 4. आता ए सबसेट ऑफ डी. आता याचा अर्थ काय, ए डी चा सबसेट आहे का, काय येईल बघा रिझल्ट फॉल्स येईल. पण हेच जर मी असं केलं डी डॉट इज सबसेट ऑफ ए, ट्रू येईल. कारण का डी हा ए चा सबसेट आहे. म्हणजे डी मध्ये जे एलिमेंट आहेत ते ए मधले एलिमेंट्स आहेत. आणि ए आता ह्या पहिले स्टेटमेंट फॉल्स आलं पण दुसरं स्टेटमेंट ट्रू आलं. ए इज सबसेट ऑफ डी. डी चा ए सबसेट आहे का, नाहीये. कारण डी मध्ये जे एलिमेंट आहेत ते सगळे म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ डी. ए मध्ये जे एलिमेंट आहेत ते सगळे एलिमेंट डी मध्ये आहेत का, नाहीये. पण
बी मध्ये जे एलिमेंट आहेत ते ए मध्ये आहेत. सो दॅट इज सबसेट. सो दिस विल बी अ सबसेट मेथड. त्यानंतर बघा मॅक्स मेथड आहे. मॅक्स मेथड कशी काय करते, मॅक्सिमम एलिमेंट काढते. मीन मेथड काय करते, मिनिमम एलिमेंट काढते. त्यानंतर सॉर्टेड मेथड काय करते, सॉर्ट करून लिस्ट डिस्प्ले करते. सो दॅट विल बी ऑल पार्ट. तर हा झाला सेटच्या रिलेटेड पार्ट. हा सेटचा सगळा पार्ट झाला. आता सेट हा सगळा पार्ट आपण इथं म्हणजे सेट मध्ये आपण काय शिकलो, तर हाऊ टू क्रिएट सेट, हाऊ टू ऍड एलिमेंट, हाऊ टू अपडेट एलिमेंट, हाऊ टू डिलीट द एलिमेंट. त्यासाठी वेगवेगळे फंक्शन्स बघितले. डिलीट साठी आपण 4 फंक्शन्स बघितले, रिमूव्ह, डिस्कार्ड, पॉप आणि क्लिअर. त्यानंतर बाकीचे ऑपरेशन्स बघितले. सो युनियन ऑपरेशन, इंटरसेक्शन ऑपरेशन, डिफरन्स ऑपरेशन अँड सिमेट्रिक डिफरन्स ऑपरेशन हे बघितले. त्यानंतर काही फंक्शन्स बघितले, इज डिसजॉइंट, इज सबसेट हे फंक्शन्स बघितले. जसं बाकीचे फंक्शन्स आहे ऑल, एडी हे जसं आपण मागच्या ह्याच्यात शिकलो तशाच पद्धतीने फंक्शन आहे. तर हा झाला आपण सेटचा पार्ट. आता आपण दुसरा पार्ट बघूया, फ्रोझन सेट. ओके, समजा मी फ्रोझन सेट तयार करतो. समजा एफ इज इक्वल टू फ्रोझन सेट आणि मी इथं एलिमेंट टाकतो 1 2 3 4 5 आणि 6 हे एलिमेंट मी ऍड केले. नाउ सी, सो एफ आला का, बघा इथं फ्रोझन सेट आलं. आणि याचा टाईप बघूया, टाईप ऑफ एफ क्लास आलं फ्रोझन सेट. म्हणजे हा फ्रोझन सेट. फ्रोझन सेट आणि सेट दोन्ही सेम आहे. फक्त फरक काय आहे की फ्रोझन सेट मध्ये तुम्ही एलिमेंट ऍड करू शकत नाही. जसं ऍड मेथड न म्हणजे आपण आता बघा इथं मी इथं काय करतो, एफ डॉट ऍड आणि मी 10 ऍड केला. आलं का. फ्रोझन सेट हॅज नो ऑब्जेक्ट ऍड. ऍड आपण करू शकत नाही. फ्रोझन सेट मध्ये आपल्याला एलिमेंट ऍड करता येत नाहीत. हा एक महत्वाचा पार्ट लक्षात घ्या. म्हणजे फ्रोझन सेट मध्ये समजा तुम्ही डिलीट करायचंय, सो एफ डॉट पॉप मेथड वापरली, पॉप मेथड पण वापरत नाही. म्हणजे आपण एलिमेंट ऍड करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही. ओके, सो दिस इज अ फ्रोझन सेट. सिंपल आहे. बाकी सगळं तुम्ही मीन, मॅक्स, समजा मॅक्स करायचंय, मॅक्स ऑफ एफ वापरू शकता. म्हणजे काही फक्त तुम्हाला त्याच्यात एलिमेंट ऍड करता येत नाही, डिलीट करता येत नाही. हा महत्वाचा पार्ट. बाकीचं सगळं युनियन, इंटरसेक्शन सगळं तुम्ही करू शकता. ओके, सो दिस इज अवर फ्रोझन सेट. तर ह्या पद्धतीनं